हाय हॅलो मराठी स्कूपमध्ये आज आपण साडीमध्ये स्लिम आणि टॉल कसं दिसायचं ह्याबद्दल बोलणार आहोत। आता हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण एक गोष्ट कन्सिडर करूयात की तुम्ही थोड्याशा प्लस साईजमध्ये किंवा ओव्हरवेट कॅटेगरीमध्ये आहात। इथं आपण कोणाचंही बॉडी शेमिंग करत नाही आहोत, पण जेव्हा आपण ह्या कॅटेगरीमध्ये असतो आणि आपल्याला कोणता तरी लुक कॅरी करायचा असतो तेव्हा आपण त्या ग्रेसफुली किंवा त्या कॉन्फिडेंटली तो लुक कॅरी करू शकत नाही, कारण आपला कुठेतरी कॉन्फिडन्स लो झालेला असतो आपल्या ओव्हरऑल दिसण्यामुळं। पण जेव्हा छोट्या छोट्या अशा टिप्स आपण फॉलो करतो ना, तेव्हा तो एक कॉन्फिडन्स आपल्याला परत मिळतो आणि आपण ते लुक्स, ते साडीमधले लुक्स ही ग्रेसफुली कॅरी करू शकतो। म्हणून असे व्हिडिओज आपण बघतो। तर आता ह्या विषयावर यूट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओज आहेत, तुम्ही बघितलेही असतील। पण तुम्हाला आता हा प्रश्न पडला असेल की हा व्हिडिओ आम्ही का बघायचा। तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असतील की त्या व्हिडिओजमध्ये फक्त ब्लाऊज आणि साडीबद्दलच बोललं जात आहे, पण आपण जेव्हा साडी नेसतो त्यावेळेस त्यासोबत हेअरस्टाईलही करतो, कुठली तरी एखादी ज्वेलरीही घालत असतो आणि ह्या सगळ्या हेअरस्टाईलचा, ज्वेलरीचाही आपल्या ओव्हरऑल लुकवरती, आपल्या जाड दिसण्याचा, बारीक दिसण्याचा ह्याच्यावरती सुद्धा इफेक्ट होत असतो। मग अशा कोणत्या आपण मिस्टेक्स करतो ज्वेलरी घालताना, ब्लाऊज घालताना, हेअरस्टाईल करताना, ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। कोणत्या मिस्टेक्स करतो आणि त्याचे सोल्युशन्स काय आहेत ह्याबद्दल आपण बोलणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यासोबत चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलूया आपल्या हेअरस्टाईलबद्दल। जेव्हा तुम्ही प्लस कॅटेगरीमध्ये असता तेव्हा तुम्ही मिडल पार्टिशनवाल्या म्हणजे मधून भांग पडणारे हेअरस्टाईल अवॉइड करायला पाहिजेत। त्याऐवजी तुम्ही साईड पार्टिशन देऊ शकता किंवा पफ करू शकता किंवा जे समोरून फुगणाऱ्या अशा हेअरस्टाईल असतात त्या करू शकता। मागे तुम्ही अंबाडा करा, पोनी करा किंवा व्हेवी असे तुम्ही हेअर्स ठेवू शकता, कर्ली ठेवू शकता, पण समोरून फक्त तुम्ही मिडल पार्टिशन म्हणजे मधून भांग पडणाऱ्या हेअरस्टाईल्स करायच्या नाही। त्यामुळे तुम्ही जाड दिसता आणि उंचीलाही कमी दिसता। आता हे तुम्ही कंपेअर करू शकता। दोन फोटोज घ्या, ज्याच्या एका ह्याच्यामध्ये मधून भांग पाडून एक फोटो काढून बघा साडी नेसल्यानंतर, आणि एका ह्याच्यामध्ये असे फुगीर म्हणजे पफ करून एक फोटो काढून बघा। तुम्हाला त्या गोष्टीवरून लक्षात येईल की तुम्ही कोणत्या इमेजमध्ये टॉल दिसताय किंवा स्लिम दिसताय। अजून एक दुसरी टिप ही आहे की तुम्ही जर प्लस साईजमध्ये किंवा तुमचा चेहरा गोल असेल तर मी इथे जशा अशा प्रकारच्या ज्या दोन बटा काढलेल्या आहेत ना, तशा प्रकारचे तुम्हाला असे बटा घ्यायचे आहेत दोन समोर। त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचं ह्या साईडचं फॅट लपलं जातं आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला पण एक टॉल असा लुक मिळतो। तर ह्या दोन टिप्स तुम्ही हेअरस्टाईलच्या बाबतीत नेहमी लक्षात ठेवा। आता आपण आपल्या ब्लाऊजबद्दल बोलूया। ब्लाऊज हा फार फार महत्त्वाचा भाग आहे साडीचा, आणि जेव्हा ब्लाऊजचं फिटिंगच चुकतं, खूपदा चुकलेलं असतं, तर पूर्णपणे ओव्हरऑल साडीचा लुकच बिघडू शकतो। जर तुम्ही जास्त फिटिंगचा ब्लाऊज वापरत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की मी साडीमध्ये स्लिम दिसेल, तर ही चुकीची कन्सेप्ट आहे। जेव्हा तुम्ही जास्त फिटिंगचा ब्लाऊज घालता तेव्हा तुम्ही अजूनच तुमचं अंग फुललेलं दिसतं, मग ते कुठून ना कुठून तरी फॅट बाहेर येत असतं, पाठीला, कमरेला किंवा दंडातून, आणि ते दिसायला खूप जास्त विचित्र दिसतं। त्यामुळे जास्त फिटिंगचा ब्लाऊज शिवायचा नाही, जास्त लूज पण ब्लाऊज शिवायचं नाही, त्यामुळे ही एकदम वेड्या गबाळ्यासारखं लुक क्रिएट होतो साडीचा। परफेक्ट फिटिंगचा ब्लाऊज पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या बॉडी टाईपनुसार तुमच्या ब्लाऊजचा टाईप निवडा। ब्लाऊजचे वेगवेगळे टाईप्स येतात, त्याच्यामध्ये प्रिन्सेस कट येतो, चोली कट येतो, बेल्ट टाईपचा ब्लाऊज येतो। तर तुमच्या बॉडी टाईपनुसार तुम्हाला कोणत्या ब्लाऊज टाईपमध्ये जास्त परफेक्ट फिटिंग मिळतं हे सर्च करा, किंवा आपण ह्याच्यावरही एक व्हिडिओ बनवूया आणि त्यानुसार तुम्ही योग्य फिटिंगचा ब्लाऊज नेहमी चूज करा। आता आपण जर ब्लाऊजच्या लेंथबद्दल बोललो तर मी एल्बो लेंथपर्यंत ब्लाऊज शिवून घेऊ शकता किंवा 3/4 शिवून घेऊ शकता किंवा फुल लेंथचे घ्या। पण जर तुमचे दंड मोठे असतील तर स्लीवलेस अजिबात घालायचे नाहीत, ते दिसायला खूप विचित्र दिसतं, ते दंड मोठाले दिसतात आणि त्यामुळे एकदम जाड असं इल्युजन क्रिएट होतं साडीचं। त्यामुळे साडीचा ब्लाऊज सिलेक्ट करताना त्याचा गळासुद्धा तुम्ही व्हीनेक ठेवू शकता किंवा वाईड यू ठेवू शकता, पण जेव्हा तुम्ही गळा जर जास्त हायलाईट केला तर तरी पण खूप छान ओव्हरऑल लुक क्रिएट होतो। पण साडीचं फिटिंग म्हणजे ब्लाऊजचं फिटिंग फार महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही साडीमध्ये स्लिम दिसायचं तुम्हाला तेव्हा। आता आपण साडीवर घालायची जी ज्वेलरी आहे त्याबद्दल बोलूया। जर तुमचा चेहरा राऊंड असेल तर राऊंड शेपचे गोलाकार मोठमोठाले जे झुमके घालतो आपण ते तुम्हाला अवॉइड करायचे। तर राऊंड शेपचं असं काहीच घालायचं नाही, कारण त्याच्यामुळे आणखीच आपला चेहरा राऊंड दिसायला चालू होतो। तर त्याऐवजी तुम्ही असे छोटेसे नाजूक टाईपचे जे कानातले असतात
असतात किंवा जे लॉंग असे जरा उंचीला जास्त लोंबकळणारे जे आपण म्हणतो कानातले असतात तसे घालू शकता. पण जे मोठाले गोलाकार गोल गोल गोलाचे स्टड जे असतात ते घालायचे नाही आहेत. त्याच्यामुळे तुमचा गोल चेहरा अजून जास्त हायलाईट होतो. आणि जर तुम्ही गळ्यातल्या नेकलेसबद्दल बोलत असाल तर जास्त गळ्याला टाईट बसणारे जिथं गोलाकार असे असतात ते तुम्ही अवॉइड करायचे. त्याऐवजी तुम्ही जास्त असे व्ही आकारचे जे नेकलेस मिळतात ते घालू शकता, लांब नेकलेस घालू शकता. तर ज्वेलरीच्या बाबतीत तुम्ही ही गोष्ट एक छोटीशी टिप आहे पण फार महत्त्वाची आहे. ह्याच्यामुळे सुद्धा तुमच्या साडीमध्ये बारीक दिसण्यावरती इफेक्ट होतो. तुम्ही ह्या गोष्टीच्या चेंजेसमुळे सुद्धा बारीक दिसता. जर तुम्ही तसे मोठाले कानातले घातले तरीसुद्धा तुम्ही जाड दिसता साडीमध्ये. त्यामुळे ज्वेलरीच्या बाबतीत ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आता आपण साडीबद्दल बोलूया. जेव्हा साडीमध्ये तुम्हाला स्लिम दिसायचं असतं तेव्हा साडीचं फॅब्रिक खूप मेजर रोल प्ले करतं. कारण अशा खूपसे फॅब्रिक मिळतात साडीचे ज्याच्यामध्ये जे फॅब्रिक फुगतात. ज्या साड्या आपण बघा नेहमी ऑब्झर्व करतो की ही साडी फुगते, मला नाही नेसावीशी वाटते. तर इथे असतं फॅब्रिक साडीचं. मग कोणतं फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये कॉटन आहे, काही सिल्कच्या साड्या असतात ज्या फुगतात, काही बनारसी साड्या असतात किंवा काही ऑर्गेन्झा साड्या असतात ज्या फुगतात. मग अशा फुगलेल्या साड्या आपल्याला अजून जास्त फुगीर भासवतात. त्यामुळे अशा प्रकारचे फॅब्रिक्स तुम्ही नक्की अवॉइड करा जर तुम्हाला साडीमध्ये स्लिम दिसायचं असेल तर. त्यापेक्षा तुम्ही जॉर्जेटच्या साड्या सिलेक्ट करू शकता, काही सॅटिनच्या साड्या असतात. पण हे शेवटी तुमच्या चॉईसवरती आहे. पण शक्यतो जर तुम्हाला साडीमध्ये स्लिम लुक करायचं असेल तर मग तुम्ही अशा प्रकारचे फॅब्रिक्स चूज करायला हवे जे जास्त फुगणार नाहीत. पण कधी अपवाद असतो ज्यावेळेस आपल्याला त्या कार्यक्रमानुसार साडी नेसावीच लागते, तर म्हणजे त्या टाईपची साडी नेसावीच लागते. तर मग तुमच्याकडे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही गेलं पाहिजे. पण मग अशा वेळी काय करायचं की जे बारीक काटाच्या साड्या आहेत, म्हणजे सिल्कची साडी जो तुम्हाला घ्यायची आहे पण ती फुगती आहे तर तुम्हाला माहिती आहे पण ती नेसायचीच आहे, तर अशा वेळी लहान काटाची नाजूक काटाची साडी तुम्ही नेसायला हवी. किंवा जे बारीक डिझाईनचे इथं तर तुम्ही मोठमोठाले डिझाईन्स अवॉइड करायचेत. आडव्या पट्ट्यांचे डिझाईन्स तुम्ही अवॉइड करायचेत. आडव्या पट्ट्यांचे डिझाईन जर तुम्ही घेतले तर त्याच्यामुळे तुमच्या तिथे एक हॉरिझॉन्टल पॅटर्न क्रिएट होतो आणि तुम्ही अजून म्हणजे अशा आडव्या दिसतात, जाड दिसतात. तर मग ते तुम्ही अवॉइड करायचे. त्याऐवजी तुम्ही व्हर्टिकल लाईनमध्ये ज्या डिझाईन्स असतात, व्हर्टिकल लाईन्समध्ये जे नक्षीकाम असतं अशा प्रकारच्या साड्या चूज करू शकता. किंवा छोट्या काटांच्या किंवा अगदीच काट नसलेल्या साड्याही चालतील, त्याही तुमच्यावरती उठून दिसतील. त्यामुळे साडीचं डिझाईन घेतानाही ह्या गोष्टी लक्षात घ्या. नाजूक बारीक अशी जी डिझाईन असते ती अतिशय सुंदर दिसते अशा बॉडी टाईपवरती. त्यामुळे साडी घेताना नक्की ह्या गोष्टी कन्सिडर करून साडी घेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.